विविध पब्लिकेशनचे पुस्तकं उपलब्ध असताना, जी काही आपली CTT 2026ची एक्झाम आहे, त्यासाठी कुठलं संदर्भ साहित्य या ठिकाणी आपण वापरलं पाहिजे? हा प्रश्न आज आपण या ठिकाणी संपवणार आहोत. विविध प्रकारच्या समस्या मुलांना प्रिपरेशन करताना येतात. उदाहरणार्थ पहिल्यांदा बघायचं झालं तर सिलेबस. सिलेबस कुठल्या पुस्तकातून आपला सर्व डिकोड होणार आहे, हे कळणं फार महत्त्वाचं आहे. याच्यासाठीच आज आपण हा व्हिडिओ बनवणार. संपूर्ण माहिती आपण बघूया. सातत्याने आर्यन पब्लिकेशनचं CTETच्या एक्झामसाठी खूप मोठ्या प्रमाणात उपयुक्त असं शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत आहे. त्यातलंच एक नवीन मटेरियल जे त्यांचं आलेलं आहे. 34 क्वेश्चन पेपर्स त्यांनी PYQच्या ज्या मागील वर्षी होऊन गेलेले आहेत, असे 34 सेट एकत्रित यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये दिलेले आहे. आपण बघू शकतो की CTETच्या 2024ला जी काही एक्झाम झाली आहे, तेव्हापासून तर त्यांनी 2015 पर्यंतच्या CTETच्या पेपर 2 साठीचे जे काही क्वेश्चन पेपर्स आहे, ते एकत्रित त्यांनी अवेलेबल करून दिलेले आहे. याचा सर्वात महत्त्वाचा फायदा तुम्हाला क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस, क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस, त्याच्यानंतर तुमची मानसिकता त्या पद्धतीने तयार करण्याचे काही सिलेबस आहे आणि दुसऱ्या बाजूला जे काही आपलं आर्यन पब्लिकेशनचं जे काही पुस्तक आहे, सायन्स आणि मॅथ या विषयांसाठी, आपण ह्या दोघांचा कंपॅरेटिव्हली आपण या ठिकाणी आता अभ्यास करणार आहोत. या ठिकाणी आपण CDPचा भाग बघतोय. याच्यामध्ये सुरुवातीला क्वेश्चन पेपर्स दिलेले आहे 5 वर्षाच्या. त्याच्यानंतर बघा CDPमधील कन्सेप्ट्स, त्याच्यानंतर प्रिन्सिपल, नंतर इन्फ्लुएन्स या ठिकाणी आपल्याला पाहत दिसत आहे. नंतर सोशलाइज या ठिकाणी चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉगीचा जो काही सिलेबस दिलेला आहे आपल्याला CTETने, तर त्यांच्या बुलेटिनमधनं आपण बघूया. चाइल्ड डेव्हलपमेंट एलिमेंटरी स्कूल्स चाइल्ड, त्यातले हे काही जे पॉईंट्स दिले आहेत. कन्सेप्ट ऑफ डेव्हलपमेंट अँड इट्स रिलेशनशिप विथ लर्निंग. बघा, पहिलाच पॉईंट आपल्याला तसा या ठिकाणी पुस्तकात दिलेला आहे. प्रिन्सिपल ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ चिल्ड्रन, तोही पार्ट लगेच इथे आहे. इन्फ्लुएन्स ऑफ हेरिडिटी अँड एन्व्हायरमेंट इन नंबर्स ऑफ आर्ट, सोशलायझेशन प्रोसेस या ठिकाणी आहे. इव्हर्ट कोहलबर आणि व्योगस्की, तोही पार्ट लगेच इथे. कन्सेप्ट ऑफ चाइल्ड, तोही पार्ट या ठिकाणी आपल्याला दिसतोय. अशा पद्धतीने हे पार्ट आपण पूर्णतः जसं तसं या ठिकाणी दिसेल. त्याच्यानंतर कन्सेप्ट ऑफ इन्क्लुझिव्ह एज्युकेशन अँड अंडरस्टँडिंग चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स, हा पार्ट आपल्याला या ठिकाणी 5 मार्काला येणार आहे. त्याच्यानंतर लर्निंग अँड पेडॅगॉगी, हा पार्ट 10 मार्काला आपल्याला या ठिकाणी आहे. अशा पद्धतीने आपला जो काही पेडॅगॉगीचा जो काही पार्ट आहे CDPमधला, तो पार्ट प्लस जो काही कंटेंट आहे तो आपला सिलेबसचा पार्ट आर्यनच्या पब्लिकेशनमधून पूर्ण कव्हर होणार आहे. मॅथमॅटिक्स म्हटलं की कुठला पार्ट आपल्याला करायचा आणि कुठला पार्ट आपल्याला सोडायचा, हे लक्षात ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. मॅथमॅटिक्समधला जो कंटेंट आहे तो आपल्याला 20 मार्काला येणार आहे. त्याच्यामधील नंबर सिस्टीम जे काही 4-5 टॉपिक दिलेले आहे. नोविंग अवर नंबर्स, प्लेइंग विथ नंबर्स, होल नंबर्स, निगेटिव्ह नंबर्स अँड इंटिजर्स, नंतर फ्रॅक्शन्स, हा पार्ट आपल्याला. त्याच्यानंतर अल्जेब्राचा इंट्रोडक्शन टू अल्जेब्रा, रेशो अँड प्रपोर्शन, अल्जेब्राचे 2 टॉपिक. त्याच्यानंतर जिओमेट्रीचा बेसिक जिओमेट्रिकल आयडियाज, नंतर अंडरस्टँडिंग एलिमेंटरी शेप्स, त्याच्यानंतर सिमेट्री, त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन, नंतर मेजरेशन, नंतर डाटा हँडलिंग. या ठिकाणी हा टॉपिक्स आपल्याला आर्यनच्या पब्लिकेशनमधून हे आपले कव्हर होते. त्याच्यानंतर जे काय पेडॅगॉगिकल इश्यू आहेत तेही आपले या ठिकाणी कव्हर होतील. त्याच्यानंतर आपण बघूया सायन्सचा जो काही पार्ट आहे, याच्यामध्ये दिलेलं आहे बघा. सायन्समधील जो काही कंटेंट आहे तो आपला 20 मार्काचा, पेडॅगॉगी 10 मार्काची. त्यातला कंटेंट पण पहिल्यांदा फूड या ठिकाणी आपल्याला जसं तसं या ठिकाणी आपल्याला पूर्ण माहिती त्याच्यामध्ये भेटून येईल. त्याच्यानंतर मटेरियल्स, त्याच्यानंतर मूव्हिंग थिंग्स, पीपल्स अँड आयडियाज, नंतर हाऊ थिंग्स वर्क्स, नॅचरल फेनॉमेना, नंतर नॅचरल रिसोर्सेस, हा पूर्ण पार्ट आपला या ठिकाणी जे काय आर्यन पब्लिकेशनचं पुस्तक आहे याच्यामधून कव्हर होईल. सोबतच तुम्हाला त्याच्यामध्ये त्याविषयीची जे काही PYQs आहेत तेही तुम्हाला त्याच्यातून अंडरस्टँड होतील. तुम्हाला पेपरमधलं ॲनालिसिस, टॉपिकचं ॲनालिसिस करायला अतिशय सोपं जाईल. सर्वात महत्त्वाचं, मोठ्या प्रमाणावर मटेरियल मार्केटमध्ये उपलब्ध असल्याकारणाने कोणतं मटेरियल यूज करावं
हा आपला प्रॉब्लेम या ठिकाणी आता सॉल्व्ह होत आहे. निश्चितच आपली जी काही प्रतीक्षा आहे ती संपलेली आहे. निश्चितच कुठल्या मटेरियलचा अभ्यास करायचा, तर तुम्ही या मटेरियलचा नक्कीच अभ्यास करू शकता. अतिशय उत्तम प्रकारचं मटेरियल अतिशय सिस्टमॅटिक पद्धतीने याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. निश्चितच तुम्ही भविष्य शिक्षक या स्वरूपात दिसाल.